जे प्रेक्षक वर्ग यूट्यूबच्या माध्यमातून ऑनलाईन tenniscricket.in या वाहिनीद्वारे नक्की जी स्पर्धा आपण कव्हर करतोय, जे ऑनलाईन जोडले गेले त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत। आणि आता मॅच होते स्टार्ट 12-13 नागाव विपक्ष जय माता दी दिगोडे या दोन टीम मध्ये हा सामना। पहिला चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न केला, मिस टायमिंग जरूर खेळाडू उपस्थित, क्या बात आहे, आउटस्टँडिंग हा झेल कॅरी केलाय। राजेश भाग्यवंत त्या ठिकाणी उपस्थित होते, वेल जज वेल कॅच आणि लागलाय पहिल्याच बॉलवरती जय माता दी दिगोडे टीमला पहिला धक्का। वरणाचा प्रयत्न केला, आयुष कोहली फलंदाज होते आणि इथे 0 या धावसंख्येवरती तो बाद झाला। पहिला धक्का। राहुल, एकंदरीत या सामन्याविषयी काय म्हणशील? चांगली मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल। आता फडलाईट देखील ऑन झालेली आहे, अजून मजा येईल आजच्या दुसऱ्या रात्रीमध्ये। दिवसाचा क्रिकेट संपल्याच्या नंतर, कंप्लीट झाल्याच्या नंतर आता रजनी क्रिकेटला सुरुवात झालेली आहे। बरीचशी मजा आपल्याला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल। सध्या हा सामना रंगेल, दोन चांगल्या टीम आहेत। दिगुडे संघ देखील तेवढ्याच ताकदीचा आहे, त्यांच्यासमोर बघतो आपण नागाव संघ देखील तेवढ्याच ताकदीचा आहे। बरोबर आपण टाइम मॅच केलेला आहे, 6:17 पहिला चेंडू रिलीज झालेला आहे। या गोष्टीची आपण नोंद घ्यावी, वेळाची पाबंदी असणार आहे। चला, न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय, तिसऱ्या क्रमांकावरती क्रिश येतोय। पहिल्याच षटकामध्ये रोहित पाटीलला मिळाली सफलता। आडव्या बाटने खेळता फटका चांगला, यावेळेस मात्र आउटफील्ड देखील फास्ट भरपूर आहे। खेळाडूने प्रयत्न जरूर केले परंतु पोहोचू शकत नाहीये आणि येतो पहिला चौकार जय माता दी दिगोडे टीमसाठी। चौकारानं खातं खुलं झालं ते जय माता दी दिगोडे या टीमचं आणि फलंदाज आपण पाहतो क्रिश कोहलीचा। सुरुवात खराब जरूर झाली, त्याच्यानंतर बघतो आपण एक चांगला फटका देखील पाहायला मिळाला। फटक्यांची गरज देखील असणार आहे जय माता दी दिगोडीला। ओ द विकेट ना बागपूरला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, कडेकडे हा फटका खेळायचा होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क अजिबात नाही। रोहित पाटील आहेत पहिल्या ओव्हरमध्ये, बघतो आपण बॉलिंग मार्कवरती ते आपल्याला पाहायला मिळतात। आज स्पर्धेची दुसरी रात्र सुरू झालेली आहे, डे नाईट शेड्यूल आहे, मोठा शेड्यूल आहे आणि आज देखील आपल्याला आजच्या रात्रीमध्ये खूप चांगलं क्रिकेट डेफिनेटली पाहायला मिळणार आहे। षटकातील पुढचा चेंडू ओ द विकेट ना आकोटप्पाचा आपठी दिली, अंपायर हिरामन आपल्या लाईनमध्ये आहेत। बघा त्यांचा अनोखा अंदाज आपल्याला पाहायला मिळेल। शाहरुख खानची आठवण जरूर झाली, ज्या अनुषंगाने तो साईल करतोय। व्हाईट बॉलचा इशारा त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आलेला। एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा झाली 1 पुढे, स्कोरबोर्ड 5 वरती आहे। आकोटप्पाचा पुन्हा ऑन साईडला पूल केलेला आहे, सूरज तिकडे पोहोचलाय वेगानं, चांगली फिल्डिंग, डावीतनं एक सिंगल मीत आहे आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले। एकूण बघतो आपण 6 या आकड्यावरती स्कोरबोर्ड आहे। खूप चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळते, कारण पहिल्या बॉलवरती विकेट आली, सुरुवात जरूर झाली या षटकाची चांगली जरूर पाहायला मिळते ती 12-13 नागाव टीमसाठी। पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर चौकार आला, परंतु कमबॅक करणं हे फार गरजेचं होतं पुढच्या बॉलवरती आणि तेच कमबॅक करत असताना आपल्या टीमसाठी। यावेळेचा चेंडू नक्कीच ऑप्शनच्या थोडासा बाहेर असेल, पण सांगत असताना की शैली पाहायला मिळते ती हॅरिस सरांची आपल्याला पाहायला मिळते। डान्सिंग अंपायर गोठे आम्ही पाहिला, त्यानंतर माठ्याला देखील आम्ही पाहिला आणि आता मात्र पूर्णपणे वर्चस्व गाजवलं आहे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये हॅरिस सरांनी देखील। यावेळेस यस पुन्हा एकदा पाहू शकता तुम्ही, क्या बात आहे, अप्रतिम ही स्टाईल पाहायला मिळते हॅरिस सरांची आणि व्हाईटचा अनोखा इशारा पाहायला मिळतो। धावसंख्या अतिरिक्त धावेने पुढे सरकते, एकूण स्कोरबोर्डवरती 8 आपल्याला पाहायला मिळतील। ओव्हर द विकेटनं पुढचा बॉल, चांगला चेंडू यावेळेस मात्र पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला आणि फलंदाजाला पूर्णपणे बीट केलं। अजून एक सुरेख डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो। धावा या ठिकाणी आपण पाहिले गेले तर रोखल्या गेल्या त्या षटकामध्ये आतापर्यंत। राहुल आपण पाहिले तर चेंडू झालेत या षटकातील एकूण 5 आणि अंतिम चेंडू आता शिल्लक असेल। लोवा फुलटा चेंडू, फटका चांगला, खेळाडू तिथे उपस्थित आणि सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते। पहिल्या षटक या ठिकाणी कंप्लीट होते। पहिल्या षटकामध्ये आपण पाहिले गेले तर जय माता दी दिगोडी टीमनं एक गडी जरूर गमावलाय आणि पार्टनरशिप आपण पाहतो दिगंबर पाटील आणि क्रिश ही जोडी आता मैदानावरती पाहायला मिळते। एक चौकाराच्या साह्यानं क्रिश खेळतोय, त्याला साथ देतोय दिगंबर देखील आणि टोटल स्कोर मोजून आपण पाहतोय 1 गडी बाद 9 धावा स्कोरबोर्डवरती। यस राहुल, 2 धावेची इकडे बघतो आपण पेनल्टी देखील लागलेली आहे, 2 चेंडूंची पेनल्टी आहे।
हे देखील आपण आवर्जून सांगणं गरजेचं आहे, कारण का उशिरा रिपोर्ट केला आणि ही स्पर्धा भरपूर मोठी आहे. या स्पर्धेमध्ये खेळत असताना तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे. वेळेवरती यावं लागतं आणि वेळेवरती टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहावं लागतं आणि मैदानाच्या देखील आतमध्ये तुम्हाला लगेचच उतरायचं देखील असतं. खूप गरजेचं डिसिप्लिन मॅनेजमेंट साठी सातत्यानं आपण या क्रिकेट टुर्नामेंटकडे बघितलेलं आहे. सुंदर अशी क्रिकेट टुर्नामेंट आजच्या आपण बघतोय. ही रजनी आपल्याला पाहायला मिळणार आहे, सेकंड रजनी. आणि आजच्या या सेकंड रजनीमध्ये आपल्याला बरीचशी मजा येणार. सुरू मागर खूप चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. वडूनगरने देखील एक मॅच जिंकलेली आहे, वसरने एक सामना जिंकलेला आहे, कोणीने एक सामना जिंकलेला आहे. ज्या मॉर्निंग दुपारी मॅचेस झाल्या त्याच्यामध्ये देखील आपण बघतोय चांगला क्रिकेट पाहायला मिळाला. देवली टीमने एक मॅच जिंकलेली आहे आणि आय थिंक चिखलोलीनं एक सामना जिंकलेला. म्हणजे त्या देखील मॅचेस आपल्याला रात्री पुन्हा पाहायला मिळतील. म्हणजे भरपूर मजा आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कालच्या हायलाईट राहिली. काल अल्पेश मात्रे अक्षरशः त्यानं खूप चांगला क्रिकेट खेळला. 2 बॉलमध्ये 10ची गरज असताना एक सिक्सर एक बाउंड्री त्यानं मारली होती. मिस सामिंग आहे, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न पुन्हा तिकडे जेलच्या खाली आहेत. राजेश भाग्यवंत राजा आहेत, चूक होणार नाहीये. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. दुसरा धक्का लागत असताना दिगंबन परततो मैदानाच्या आतमध्ये दिगुड टीमला. राजेशकडे नियंत्रण भरपूर पाहायला मिळते, कारण की एक्झॅक्ट त्याचं चेंडूवरती प्रॉपर लक्ष पाहायला मिळतं आणि कलेक्टिंग देखील चेंडूची भरपूर चांगली पाहायला मिळते. ज्यावेळेस आपण पाहिलं सर्कल पावंदीमध्ये, सो या ठिकाणी 30 गज घेऱ्याच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असता पहिला चेंडू होता सामन्याचा आणि त्यावेळेस देखील झेल उडाला आणि तो झेल देखील त्यानं खूप चांगला अटेम्प्ट केला आणि यावेळेस देखील त्याच प्रकारचं चित्र आपण पाहिलं. शॉट एक्स्ट्रा कव्हरला तो या ठिकाणी उपस्थित होता आणि झेल उडाली. एक्झॅक्ट प्रॉपर लक्ष केंद्रित केलं आणि एक चांगली कनेक्टिंग आपल्याला पाहायला मिळाली. अजून एक फलंदाज बाद, हा दुसरा धक्का लागलाय, तो 12-13 नागाव या टीमला आपण पाहतो. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय, सूरज पाटील. धावसंख्या स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतील. एकूण स्कोर 9 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरा मार्गाचा सूरजचा आपण पाहतोय. रन्स आहेत एकूण 9 स्कोर बोर्डवरती. सूरज पुढचा चेंडू अफठी दिलेली आहे, सुंदर होता चेंडू. सेप आउट झाले बघतो आपण बॅटर. जसे सेप आउट झाले लगेचच बघितलं सूरजनं की सेप आउट झालेलं, आपण इकडे एखादा बाउन्सर जरूर आपण टाकू शकतो. तोच प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. प्रमुख टमकार बॉलर आहे, आता जास्त त्याला आता वेळ देता येत नाही जॉब असल्या कारणानं. आणि इकडे बघतो आपण या महत्वाच्या क्रिकेट टूरमध्ये तो स्वतः खेळतो देखील. यावेळेचा फटका पुन्हा फसला. मिसामिंग आहे, डाऊन द बॉल, तिथं फिल्डर पोहोचलाय, त्याचा जजमेंट सुंदर आहे. दिगुडे टीमला पुन्हा इकडनं धक्का लागत असताना उदय मडवीकडनं चूक होणार नाहीये. धक्का लागत असताना सध्या तरी या मॅचमध्ये 12-13 नागाव खूप चांगला क्रिकेट खेळते आणि जय मातारे क्रिकेट संघ दिगुडे थोडासा बाकफुटला मॅचमध्ये. लागेल मित्रांनो, तो महिला कक्ष आहे म्हणून आजूबाजूला 1 नव्हे 2 नव्हे तर 7 ते 8 9 स्टँड आहेत. तिकडे आपण आनंद हरकत नाही आहे. सध्या आपल्या महिला नाही आहेत, म्हणजे थोड्या वेळाने जेव्हा येतील तेव्हा आपण ती जागा तिकडे मोकळी करायची आहे. स्टँड विषयी आपण जरूर चर्चा करू. सुंदर क्रिकेट टुर्नामेंट आणि ज्या अनुषंगानं मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळते, जबरदस्त मॅनेजमेंट आहे. आता तुम्हाला स्क्रीनमध्ये देखील समोर मेगा स्क्रीन पाहायला मिळते, कुठल्याच गोष्टीची कमी नाही आहे. आणि ग्राउंडचं जेवढं सांगावं तेवढं कमी आहे. चांगला चेंडू होता, अक्षरशः खुदून काढला, फटका, रनआउटची संधी आहे. डेरेक हिट आहे तिकडे बघतो आपण पाहायला मिळाला. आय थिंक राकेश पाटील आहेत, रवी टोपण नावाने त्यांची ओळख आहे सध्या तरी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. ते आपल्याला सध्या समोर फिल्डिंग करताना पाहायला मिळतील. धावमित एक सिंगल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाईल 1 न पुढं. स्कोरबोर्ड 10 वरती आहे.
क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न अपील पिचब्ल्यू अंपायर तिकडे सहमत नाही येत क्लोज होता निर्णय मग अंपायर आपल्या जागेवरती स्तब्ध पण उभे आहेत आपण बघतो ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता स्कूप करायचा होता स्कोर होतं विकेट खेळायचं होतं तुम्हाला टेलिव्हिजन सेटवरती नक्कीच पाहायला मिळतील प्रतीक दादा सध्या तरी मॅचचा आनंद घेतात तिकडे आमचे निरंजन शेठ देखील आहेत उपस्थित त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत त्याने फिटनेसकडे खूप चांगलं लक्ष दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचं देखील कौतुक आहे यावेळीचा फटका चांगला समोर खेळ आहेत 20 मध्ये रन्स चांगला मिळतील धावांची गरज देखील दिगोडीला आहे पाठवला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर बरा तेरा नागाव या गोष्टीची आपण नोंद घ्यावी वेळेत तुम्हाला षटकं टाकून कंप्लीट करणं खूप गरजेचं आहे षटकं ऐकून बघतो आपण संपले 2 ओव्हरचा खेळ संपला आहे आणि 2 ओव्हरच्या अखेर संघाची एकूण धावसंख्या 16 आकड्यावरती आपल्याला स्कोर बोर्ड पाहिजे मग सांड विषय बोलत होतो एक सुंदर असा आपण बघतो कॉमेंट्री बॉक्स आहे त्याच्यानंतर आमचे डीजे बाजूलाच आहेत रोनी त्याच्यानंतर सुंदर असा आपण बघतो खेळाडू कक्ष आहे व्हीआयपी डाईस तुम्हाला पाहायला मिळेल सध्या तरी 2 गॅलऱ्या तिकडे आहेत तिकडे देखील आनंद घेतात महिला कक्ष आहे अजिंक्य राणे स्थान तुम्हाला पाहायला मिळेल स्वर्गीय जगन्नाथ स्मृती कक्ष देखील तुम्हाला समोर तो पाहायला मिळतो सचिन तेंडुलकर भारतरत्न यांच्या नावाने एक सुंदर पुन्हा स्थान पुन्हा जगन्नाथजी पिसेकर यांच्या नावानं स्थान आपल्याला उभारताना तिकडे पाहायला मिळतोय समोर हिटमॅन रोहित शर्माचा स्थान देखील उभारलेला आहे पुन्हा जगन्नाथ मोती चषकाचं सुंदर असं स्टँड तिकडे आमचे 2 दिग्गज आहेत सध्या तरी A1 जोडी आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्रभर या 2 बंधूंची आपल्याला सातत्यानं आपल्याला चर्चा पाहायला मिळते टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मयूरदादा पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर रोहित तिकडे बघतो आपण पुन्हा एकदा वेगानं इकडे धाव घेण्याचा प्रयत्न रे पुन्हा एकदा पोहोचलेला आहे राकेश पोचला तिकडे पुन्हा बघतो आपण रोहित पोचला ॲक्झॅक्ट काय झालं दोघांमध्ये कॉम्बिनेशन असं हे खूप गरजेचं असतं क्रिकेटमध्ये कॉर्डिनेशन कॉम्बिनेशन व्हेरी इम्पॉर्टंट आणि सध्या बघतो आपण पुन्हा बॉलिंग मार्कवरती कंटिन्यू करत असताना 18 धावा दापलकावरती आहेत आणि बॉलिंग मार्कवरती आपल्याला बॉलर पाहायला मिळतात रोहित पाटीलला कंटिन्यू केलेला आहे राकेश पाटील आमच्या जवळचे मित्र आहेत खूप दिवसाच्या नंतर त्यांची आमची भेट झालेली आहे कारण का क्रिकेटला आता जास्त वेळ देता येत नाही आवर्जून आजच्या रात्रीमध्ये चांगली कॉमेंट्री किंवा चांगलं समालोचन तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न जरूर करू संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल स्कोर बोर्डवरती 18 धावा आहेत मच्छिंद्र पाटील सर थोडासा एनर्जीचा आनंद घेत आहेत आज पूर्ण त्यांना फोकस करायचं आहे ओमकार शिट्टे असतील लीड करतायत हे दोन्ही कॉमेंटेटर्स सध्या तरी या मोठ्या क्रिकेट टुर्नामेंटला गरजेचं असतं मोठी जिम्मेदारी जबाबदारी घेणं गरजेचं असतं आणि 2 प्रमुख समालोचक जे पूर्ण क्रिकेट टुर्नामेंट कव्हर करणार आहेत लीड करणार आहेत ऑफ द विकेट ना मिस सामिंग आहे एज लागून चेंडू विकेट किपरच्या पाठी पुन्हा तिकडे खराब फिल्डिंग आय थिंक बंटी आहेत इकडनं बघितलं तर आपल्याला बंटी पाहायला मिळतील धीरज टीममध्ये नाही आहेत मी मगाशी देखील उल्लेख केला की जॉब काम असल्या कारणानं प्रत्येकी वेळेस टीमला वेळ देता येत नाही खूप गरजेचं आहे काम आधी व्यवसाय आधी त्याच्यानंतर जो काय वेळ असतो त्या वेळामध्ये आपण क्रिकेट खेळा गरजेचं आहे रन्स एकूण आपण बघतो स्कोरबोर्डवरती 19 आहेत ऑफ द विकेटनं पुढचा बॉल ऑन साईडला टर्न केला फटका चांगला स्कोर द विकेट डीप मधून फिल्ड तिथं पोहोचलाय चांगली फिल्डिंग कव्हर केला चेंडू उचलून फेक करेपर्यंत वेगानं सेकंडचा कॉल आहे रन आउटची संधी होती सिद्धू तिकडे बराचसा प्रयत्न करतो अस्तपलू खेळाडू आहे 12-13 नागावचा 2 धावा इथनं मिळतील 2 धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या 2 पुढे स्कोर बोर्ड एकूण जाऊन पोहोचला 21 आकड्यावरती सोनू बांगर आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन आहेत आमचे सहकारी गुणसंख्या लेखक कुणाल भोईर आहेत त्यांचं देखील मनापासून आभार आहे ऑन साईडला पूल केलाय डीप मध्ये डाऊन द बॉल फिल्डर अशा चुका मुळीच अपेक्षित नाही त्या देखील बघतो आपण सूरज कडनं झालेली चूक आणि त्याचा बेनिफिट त्याचा फायदा होत असताना सांगत असताना हे रामान तिकडे बघा आपल्या अंदाजामध्ये 4 धावा चुका होत असताना मैदानाच्या मध्ये अशा अपेक्षा मी मगाशीच सांगितलं की इकडे आता लाईट ऑन झालेली आहे रजनी क्रिकेटला सुरुवात झालेली आहे फिल्डिंग करणं लक्ष एकत्रित ठेवणं सोपं असणार आहे पुन्हा एकदा बॉटम माणसा वापर ऑन साईडला फटका पुन्हा धावला डीप मधून तिकडे फिल्डर पोहोचला चांगली फिल्डिंग सिंगल जाव इकडनं म्हणजे फिल्डिंगचा सांडर आतापर्यंत आपण बघितलेला इकडनं पाण्याची मागणी होती 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या अखेरीस पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना एकूण रन्स बघतो स्कोर बोर्डवरती विजय माता दिगोडीची धावसंख्या 26 धावा पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळतात आपण एखादा खेळाडू जाऊ शकतो हरकत नाही ती परमिशन आहे फक्त अंपायरला आपण
कॉल द्या, खूप गरजेचं आहे. अंपायर कॉल आहे तर आपण मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करू शकता. डिसिप्लिन खूप महत्त्वाची, व्हेरी इम्पॉर्टंट. डिसिप्लिनसाठी जाणलं जातं. आपण सातत्यानं जेव्हा जेव्हा बघतो, अगोदर क्रिकेट टुर्नामेंट आपण बघतोय मयूर ग्रुपच्या नावाने मयूर ग्रुप चषक आपण सातत्यानं एन्जॉय केला मागच्या 2-3 वर्ष. त्याच्यानंतर बघतो आपण स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक असं नामांकन करावं लागलं. क्रीडांगणाचं देखील नाव दिलं गेलं, पप्पांच्या नावानं हा क्रीडांगण बनवला गेला आणि MCAचे बरेचसे खेळाडू इथे खेळले गेले. आणि आज बघतो आपण ग्रामीणच्या खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ देत असताना हे दोन्ही आमचे बंधू, त्यांचं मनापासून आभार आहे. 3 ओव्हरचा केस त्याला आपण चर्चा जरूर करू. चर्चा करणं गरजेचं. एक्झॅक्ट याच्या मागे मेहनत काय, तुम्हाला बघा किती चांगली डिसिप्लिन पाहायला मिळते. आणि तुम्हाला टेलिव्हिजन सेटवरती पुन्हा एकदा आमचे प्रतीकदा तिकडे पाहायला मिळतील. आय थिंक मयूरदादा आलेत वाटतं, मगाशीच त्यांचं देखील आगमन झालेलं आहे. तुम्हाला टेलिव्हिजन सेटवरती सगळे दिग्गज पाहायला मिळतील. आनंद घेतात. संध्याकाळची वेळ आहे, मॅनेजमेंट सुरू आहे. कशा पद्धतीनं पुढची मॅनेजमेंट. आणि फक्त क्रिकेट नाही, मोठे एक चांगले ते व्यावसायिक देखील आहेत. जो आमचा महोत्सव झाला होता, बैलगाडी महोत्सव 31 जानेवारीला, तिकडे सन्माननीय किसनजी कतुरे साहेब आले होते. तिकडे देखील आम्ही चर्चा त्यांच्यासोबत केली होती की मयूरदादाची क्रिकेट टुर्नामेंट येते. आणि आमदार साहेबांनी मला तर वाटतं 15 ते 20 मिनटं या गोष्टीवरती चर्चा केली होती की खूप चांगलं काम करतो मयूर. त्याच्या माध्यमातून जरी क्रिकेटला सातत्याने वेळ देतोय, मग कंस्ट्रक्शन असेल किंवा व्यवसाय असेल, फॅमिली असेल, या गोष्टी सगळ्या पकडून आहे. आणि आमदार साहेबांनी खूप चांगला उल्लेख देखील केलं होतं. आणि त्यांना मी म्हटलं देखील होतं की आपल्याला तिकडे उद्घाटनाला पोहोचायचं आहे. आणि आय थिंक काल तुम्हाला सन्माननीय किसनजी कतुरे साहेब आप्पा उद्घाटन सोहळ्यासाठी पाहायला देखील मिळाले. तुम्हाला कालचे थोडेसे काही दृश्य पाहायला मिळतात. आणि किसनजी कतुरे साहेबांनी देखील आम्हाला मदत देखील केलेली आहे बैलगाडी संघटनेला. त्याचा उल्लेख होणं गरजेचं आहे. तब्बल 10 लाख रुपयाचं डोनेशन त्यांनी आम्हाला ॲम्ब्युलन्ससाठी, ज्या ॲम्ब्युलन्सची गरज होती त्याचं देखील डोनेशन आम्हाला लगेचच त्याने दिलेलं आहे. त्याचं प्रोसिजर सुरू आहे. त्यांचं देखील मनापासून आभार. तुम्हाला कालचे काही क्षण तिकडे पाहायला मिळाले. जेव्हा पण माझ्या देशाने सगळ्याची चर्चा होईल. चर्चा होणं गरजेचं आहे. खर्च आहे तो चर्चा आहे. आणि या गोष्टी आम्ही सगळ्या जरूर तुमच्यापर्यंत पोहोचू या स्पर्धेच्या माध्यमातून. सुंदर अशी तुम्हाला ट्रॉफी पाहायला मिळेल. क्रिस्टलची ट्रॉफी आहे, सुंदर तुम्हाला टेलिव्हिजन सेटवरती पाहायला मिळते. मॅनेजमेंट, डिसिप्लिन व्हेरी इम्पॉर्टंट, खूप गरजेचं असतं. आणि क्रिकेट टुर्नामेंट तुम्हाला याच गोष्टी शिकवून देते की इकडे कशा पद्धतीनं खेळायचं आहे. आणि जास्त मोठं व्यासपीठ ग्रामीणच्या खेळाडूंना दिलेलं आहे. हे खास करून याचं उल्लेख होणं खूप गरजेचं आहे. 30 kgची ट्रॉफी आहे, क्रिस्टलची ट्रॉफी. सिद्धू बॉलिंग मार्कवरती मिस्सामिंग फटका. डाऊन द बॉल तिथं स्वतः पोहोचण्याचा प्रयत्न, त्याचा प्रयत्न चांगला होता. प्रयत्नाती परमेश्वर असं म्हटलं जातं. प्रयत्न करत राहा मित्रांनो, खूप गरजेचं आहे. लाईफमध्ये बिझनेस करत असाल किंवा तिकडे एखादी गोष्टी तुम्हाला प्रॉब्लेम असेल, तिकडे तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत. प्रयत्नाशिवाय पर्याय नाही. किंवा जर आपण प्रयत्न केले तर नक्की जरूर तुम्हाला यश मिळेल. आणि चांगला प्रयत्न सिद्धूचा होता. त्यांचा चेंडू हाताला रिलीज केला, तो पोचला चेंडूपर्यंत, वाट त्याने बघितलेली नाहीये. तोपर्यंत 2 धावाचा अवधी, तर 2 धावा इकडे मिळतात. आणि 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचले 28 वरती. 4थ्या षटकाचा काही मार्गाचा असताना आजची दुसरी रात्र, दिवस रात्र ही क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळेल. कालची 2 फेब्रुवारी या स्पर्धेचा आपण बघितला उद्घाटन सोहळा पाहायला मिळाला, भव्य दिव्य पाहायला मिळाला. 10 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला क्रिकेटची पंढरी, क्रिकेटची जत्रा पाहायला मिळणार आहे जगन्नाथ क्रीडा संकुलावरती. भोईरचा चेंडू टर्न करत होता आडव्या बाटना ऑन साईडला, भिंगरी सारखा फिरला. तिकडे बघतो आपण बॅटर, चेंडूना बॅटचा संपर्क नाहीये. सांगत असताना अंपायरचा इशारा लेग बायस आपल्यापर्यंत आलेला आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले. कोण बघतो आपण 29 या आकड्यावरती धावफलक आहे. 29 रन्स इन बोर्ड, 29 धावा धाव पुस्तकावरती आहेत. 4थ्या षटकाचा काय मार्गच असताना सिद्धू भोईर. पुढचा चेंडू आकूट टप्पाचा आहे, पूल करायचा होता. मिस्सामिंग आहे, विकेट किपर पोहोचलाय, त्याचा प्रयत्न जरूर चांगला होता. डीप मधून रोहित तिथं आलेला आहे. चेंडू शिरतून फेक करेपर्यंत 2 धावा इकडनं मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जाते पुढे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला 31 वरती. कानपोलीची नाईट क्रिकेट रजनी अक्षरशः गाजवली रोहितनं. तिकडे सुंदर अशी बाईक देखील त्याने जिंकली होती. आताच परवाचीच गोष्ट. चांगला टचमध्ये, चांगला तो देखील फॉर्म आला. रन्स 31 आहेत धावा बलकावरती. सिद्धू भोईर पुढचा चेंडू घेऊन तयार. बरेचसे शब्द झाले बॅटर. चेंडूना बॅटचा संपर्क पुन्हा नाहीये. काय बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. सांडर दाखवत असताना, विकेट टू विकेट बॉलिंग करत असताना संधी दिली जात नाहीये. बॅटर कुठे खेळतो, बॅटरचा सांस काय, बॅटर कुठनं शपळवणार, या सगळ्या गोष्टी बघून त्याच्यानंतर बॉलिंग करणं खूप गरजेचं असतं. इथे मेरिट, तो टप्पा, ती क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते सिद्धू भोईरच्या माध्यमातून. 12-13 नागाव हा देखील सातत्यानं नाव टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आवर्जून आपल्याला पाहायला मिळतोय. हे सगळे खेळाडू बरीचशी मेहनत करत असतात. पुढचा बॉल घेऊन तयार. पुन्हा मिस्सामिंग आहे. जेलची संधी, सिद्धू पोहोचेल का, सोपन असणार आहे. त्याचा जजमेंट चांगला होता. फायनली जेल ड्रॉप झालेला आहे. रन्स बघूया, 2 झालेला, 3रा बंद चालवला आहे. रनआउटची संधी आहे, तिकडे पोहोचला. बघतो आपण भाग्यवन पोहोचलेला आहे.
चूक होणार नाहीये. विकेट इथनं मिळेल. धक्का लागत असताना दिगोडे टीमला यावेळेचा हा चौथा. नवीन बॅटर आला मैदानाच्या आतमध्ये योगेश कोळी. क्रमांक 6 वरती पूल करायचा होता. आपण पूलचा फटका. चेंडू भरपूर वेगानं चालला मिड विकेटमध्ये. रोहित शर्मा सांच्या दिवसानं चांगली फिल्डिंग रोहितची तिथे झालेली आहे. डायरेक्ट हिट. गरज अजिबात नव्हती असं आपण म्हणू देखील शकतो. पुन्हा प्रयत्न पाहायला मिळाला. धावा इकडनं या मिळणारा देखून बघतो आपण 3 धावा. 3 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 3 जाईल पुढे. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचला एकूण बघतो आपण 36 वरती. मग बाहेर जो मोकळा क्रीडांगण आहे तिकडे देखील पाणी मारलं जात आहे जेणेकरून प्रॉब्लेम नको. जेणेकरून जास्त तिकडे दूर जो आहे कारण का आता रजनी क्रिकेटला सुरुवात झालेली आहे. जास्त दूर जाते पुन्हा एकदा रात्री थोडासा इफेक्ट असा प्रॉब्लेम होतो लाईटवरती. त्यासाठी बाहेरचं नियोजन बघा. मग मगाशी सांगितलं मॅनेजमेंट खूप महत्त्वाची असते. फक्त क्रिकेट टुर्नामेंट ठेवून त्याच्यानंतर ती जिम्मेदारी देऊन जबाबदारी देऊन काम करून घेणं. आणि सध्या तरी बघा की ती खूप चांगली तयारी आपल्याला पाहायला मिळते मयूर ग्रुपच्या माध्यमातून. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या अखेरीस प्लॅनिंगमध्ये बॅटिंग करत असताना जयदुर्गामध्ये क्रिकेट संघ मैदानाच्या आतमध्ये दिगोडीची धावसंख्या सध्या तरी धावपलक थोडासा कमी आपण म्हणू शकतो. धावा फक्त 36 आहेत. 4 ओव्हरचा खेळ संपला. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. मॅक्सिमम ज्या रन्स आहेत त्या आपल्याला स्कोर बोर्डवरती 40-45 होणं खूप गरजेचं आहे. तो प्रयत्न होईल का दिगोड्याच्या माध्यमातून ते देखील बघणं तेवढंच गरजेचं आहे. यापुढची जी मॅच आहे दोन्ही टीम कॅप्टन आपण आय थिंक रिपोर्ट करायला हरकत नाही. आपण लगेच संपर्क साधावे. निरंजन आम्हाला जराशी माहिती द्यावी की पुढचा सामना कुठला आहे. सेट आय थिंक वडूनवगर आणि वसारमध्ये. यस ओके. ही फायनली आमच्याकडे माहिती आलेली आहे. वसारचे कॅप्टन आणि आईदेवी क्रिकेट संघ वडूनवघरचे कॅप्टन आपण त्वरित संपर्क साधावे नंबर दिवशी विनंती आहे. टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस होतो. राकेश पाटील अष्टपैलू खेळाडू. बॉलिंग मार्कवरती पहिला चेंडू बघूया. पहिला चेंडू आणि फायनली हॅरी आता मात्र सांगत असताना अल्ट्रा स्लो मोशन मध्ये बघा. अल्ट्रा स्लो मोशन मध्ये व्हाईट बॉल असा इशारा आपल्यापर्यंत आलेला. जो अल्ट्रा स्लो मोशन आपण रिप्लेमध्ये बघत असतो गौरव. याला कदाचित आपण तिकडे बसवलं तर अजून मजा येईल. ऍक्शनही करेल दाखवेली. क्या बात आहे हॅरी. गंमत हवी आहे थोडीशी क्रिकेटमध्ये. मजा हवी त्यासाठी हॅरीला आम्ही आणत असतो बोलवत असतो. 19 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट केलेले आहेत. हे देखील खरंच खूप कौतुक आहे नागावचं. उशिरा जरूर आला लेट पण थेट. ऑन साईडला टर्न केला फटका. डीप मध्ये फिल्डर आहेत त्यांचा प्रयत्न चांगला. असेसमेंट सुंदर आहे. स्क्वेअर लेगला गवसलेत. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. उदय मुंडे तिकडे होते. उदय मडवी तिकडे आपल्याला पाहायला मिळाले. चूक होणार नाहीये. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. खेळाडू बाद. सॉन्ग आता इकडे विकेट गेलेली आहे. विकेटला जर डान्स झाला तर मग अजून जास्त प्रॉब्लेम होईल. सिक्सर चौकारला ठीक आहे. व्हाईट बॉलला देखील त्याची जे आपल्याला ॲक्शन पाहायला मिळते. नो बॉल असेल अशा काय बऱ्याचशा आपल्याला गोष्टी सातत्यानं पाहायला मिळतात जेव्हा हारी असतो मैदानाच्या आतमध्ये. तेवढं त्याचं चांगलं लक्ष देखील असतं. फक्त डान्स नाही तेवढीच अंपायरिंगमध्ये डिसिप्लिन त्याच्या आहे. ते देखील खूप गरजेचं आहे. कॅप्टन आपण लगेचच रिपोर्ट करायचं प्लीज. चेंडूंची इकडे पेनल्टी ऑलरेडी आता मगाशीच लागलेली नागावला. राकेश फटकावे. टायमिंग परफेक्ट आहे. जबरदस्त शॉट
अक्षरशः खोदून काढला आणि हॅरी आपल्या अंदाजामध्ये. यस रॉनी. छत्रपती शिवाजी त्याचं देखील खरं मनापासून बरोबर. सर संघ आपण व्हीआयपी राईज मध्ये जायचंय. कॅप्टन तिकडे आपण पोहोचा. वरुण ओगरचे कॅप्टन आपण लगेचच व्हीआयपी राईज मध्ये पोहोचायचंय. तिकडे टॉस आम्ही कव्हर करू. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 43 आहे. अजून एक फटका सुंदर आहे. या फटक्यांची गरज देखील तिकडे टीमला आहे. या फटक्यांचे चटके लागत असताना बाळादेव नागावला अजून एक ठोकला सिक्स. क्या बात आहे. सुंदर अल्ट्रा स्लो मोशन मध्ये हॅरीचा अंदाज आपल्याला पाहायला मिळाला. हॅरीला लाईक कमेंट्स जरूर येतील. आम्हाला सांगते तिकडे गौरव आहेत वॉलरूम मध्ये. चांगली मजा आहे. त्या 2 सिक्सरच्या नंतर आता पुन्हा एकदा गेअर दिगुडने चेंज केलेला आहे. हा चेंडू पुन्हा व्हाईट बॉल आहे. पुन्हा व्हाईट बॉल आहे आणि हॅरी आपल्या अंदाजामध्ये बघा व्हाईट बॉलचा इशारा. कवायत सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 50 धावा धाव फलकावरती. एक्सरसाइज सुरू आहे. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. राकेशवरती काउंटर अटॅक सुरू झालेला आहे. याची गरज देखील होती. या फटक्यांची 50 धावा बरोबर स्कोरबोर्ड वरती दिगोड्याच्यात. पुन्हा फुल टॉस आहे. त्याचा फायदा डायरेक्ट हिट हवा आहे. अगोदर थांबला. एक्झॅक्ट काय झालं बघूया. तिथे डायरेक्ट हिट चेक करायचंय. बीमर आहे का नाही. कदाचित बॅटिंग करणाऱ्या टीमची रिव्ह्यूची मागणी. अंपायरचा कॉल कुठलाही नाहीये. जाऊया आपण वॉल रूम मध्ये. एक्झॅक्ट निर्णय काय देतात तिसरे पंच. लीगल चेंडू. रिव्ह्यू आता मिळणार नाही पुन्हा. बॅटिंग करणाऱ्या टीमला स्क्रीनवरती दाखवू. अंपायर कॉल होता का रिव्ह्यू. यस चला हरकत नाही. हा तुम्हाला टेलिव्हिजन सेटवरती पाहायला मिळेल. एक्झॅक्ट काय झालं होतं. थोडा स्क्रीनच्या तो पुढे होता. याच गोष्टी अंपायरनं बघितल्या आणि त्याच्यानंतर सांगितलं की लीगल चेंडू आहे. अजूनही निर्णायक 2 चेंडू शिल्लक आहेत. 51 धावा पलकावरती. पुन्हा एकदा खेळलेत. फटका चांगला आहे. डीप मध्ये रोहित तिथं पोहोचलाय. चांगली फिल्डिंग. दावीतनं सिंगल असमेल. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये आता फ्लडलाईट ऑन झालेली आहे. रजनी क्रिकेटमध्ये 5 ओव्हरमध्ये 50 ते 55 धावसंख्या. एक चांगली धावसंख्या म्हणू शकतो. सर्वात मोठी धावसंख्या चेस झाली होती मॉर्निंगला बघतो आपण. माफ करा दुपारनंतर त्या धावा चेस झाल्या होत्या. आय थिंक 64 चेस केल्या होत्या. गोल्डन सिक्सर देखील मारला होता वरुण ओगरच्या बॅटरना. आय थिंक टीमचे कॅप्टनच ते होते. त्यांनाच तो गोल्डन सिक्सर मारला होता. फटका देखील हवेत. टायमिंग बघायला मिस टायमिंग आहे. डाऊन द बॉल फिल्डर तिथं पोहोचल्या चूक होणार नाही. विकेट मिळते लास्ट बॉल वरती. एकूण रुद्रन तिथे झेल पकडलेला आहे. एकूण 5 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 5 ओव्हरच्या अखेरीस पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना दिगुडीची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बरोबर रन्स आहेत 52 आणि टार्गेट या मॅच मध्ये 53चा आहे. मात्र लास्ट ओव्हरचे जे चेंडू आहेत 2
ते लास्ट ओव्हरचे 2 चेंडू कमी होतील. अंपायर या गोष्टीची आपण नोंद घ्यावी. लास्ट ओव्हरमध्ये फक्त 4च चेंडू टाकायचे आहेत. याच्याकडे आवर्जून लक्ष द्या, जेणेकरून मॅच जी आहे ती क्रुशियल मोमेंटला लास्ट ओव्हरमध्ये जात असते. म्हणून लास्टचे जे 2 चेंडू आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कपात करायचे. फक्त 4 चेंडू शेवटी रिलीज केले जातील. या गोष्टीची नोंद घेऊया. आपण अजिबात वेळ न घेता जातो पुन्हा एकदा VIP टाईज वरती देते. महत्त्वाचा मॅचचा आपण करूया टॉस. ओ टू यू. थँक्यू सो मच. नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत. F-Fullच्या मॅचेस आज सुरू आहेत आणि द्वितीय फेरी आपण प्रारंभ करणार आहोत. F-Fullची द्वितीय फेरीमधील ही पहिली मॅच तुमच्या समोर असेल. गावदेवी वसार आणि त्यांच्या विरुद्ध आई देवी वडू नवघर. मंचावरती उपस्थित आदरणीय निलेशजी ठाणगे साहेबांना विनंती करेन. आदरणीय निलेशजी ठाणगे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस करण्यात येईल. स्वर्गीय प्रशांतदादा प्रतिष्ठान, आई देवी वडू नवघर आणि दुसऱ्या बाजूला कस्तुरी 11 गावदेवी वसार या 2 संघांदरम्यान. मी या स्पर्धेचे लाडके आयोजक प्रतिकिता पिसेकर यांनाही विनंती करेन की आपल्या शुभहस्तीमध्ये आपल्या उपस्थितीमध्ये आदरणीय निलेशजी ठाणगे साहेबांच्या शुभहस्ते आपण टॉस करणार आहोत. प्रतीक दादा कॉल आहे. आता मात्र मयूर दादा आलेला, म्हणजे टॉस जिंकलाय तो गावदेवी वसारचा कॅप्टनने. मान्यवरांचा आभार. पुन्हा आपण आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवावी. आसन ग्रहण करा. थँक्यू सो मच. जगदीश दूधकर माझ्यासोबत आहे. टॉस जिंकला. पहिल्या मॅचमध्ये खूप चांगली बॉलिंग केली होती. सो पहिल्या मॅचमध्ये टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. पण या मॅचमध्ये आई गावदेवी वडू नवघरने पहिल्या मॅचमध्ये चेस करत असताना धावसंख्येला मॅच जिंकली होती. सो टॉस जिंकला. निर्णय काय? क्षेत्ररक्षण. असं काही ठरवून आले होते की क्षेत्ररक्षणच घ्यायचं आहे? हो, टॉस जिंकला त्याच्यानंतर क्षेत्ररक्षणच करू, कारण की पहिले फलंदाजी करताना दबाव नको म्हणून, आणि चेसिंगला हलका जाईल. वडू नवघर संघाचा खेळ बघितला असेल. तुमच्या नंतरचीच मॅच होती आणि त्यांनी 64 आय थिंक चेस केल्या. 64 धावा चेस केल्या होत्या. काय सांगाल त्यांच्या बॅटिंग ऑर्डरविषयी? खूप छान बॅटिंग केली आणि स्वतः कॅप्टननी त्यांच्या षटकार मारला. त्याच्यावर खूप जिम्मेदारी असतो क्रिकेटची, आणि सगळ्या पोरांची पण जिम्मेदारी असताना त्याला कॅप्टन का बनवला जातं, तर त्याच्यावर विश्वास असतो काहीतरी पोरांचा. म्हणून शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. सो वसारचा कॅप्टन जरूर आईदेवी वडू नवघरचा कॅप्टन उज्ज्वल यांचं कौतुक केलेलं आहे. टॉस तुझा असता, निर्णय तुझा काय असता? मी पण फिल्डिंगच केली असती, कारण पहिली मॅच पण आम्ही चेस केली, ही पण मॅच चेस करायला गेलो असतो. आता बॅटिंग करावी लागणार आहे. सो कितपत धावा? 64 तर चेस केलेल्या आहेत, पण गावदेवी वसारचा जो बॉलिंग अटॅक आहे, सूरजने खूप चांगली बॉलिंग केली होती पहिल्या मॅचमध्ये. किती धावा जर बनल्या तर तू कम्फर्टेबल असशील, तू सांगू शकशील की मॅच आम्ही जिंकू शकतो? 5 ओव्हरची मॅच आहे सर. जास्तीत जास्त 50+ जाण्याचा प्रयत्न करू. आणि धीरज पिसेकरचे मी धन्यवाद मानेन की त्यांच्यामुळे आम्हाला ही स्पर्धा खेळायला मिळाली. शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. सो न्यूज फ्रॉम दी टॉस बॉक्स. कस्तुरी 11 गावदेवी वसारने टॉस जिंकलेला आहे. ते करतील फिल्डिंग. इट्स ओ टू कॉम बॉक्स. थँक्यू. थँक्यू सो मच करण काळन. थँक्यू सो मच राहुल भोईर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा जमलेल्या माझ्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं, त्याचबरोबर मान्यवरांचं आणि जे प्रेक्षक वर्ग नक्कीच ऑनलाईन या स्पर्धेला एन्जॉय करतात, जे जोडले गेलेत tenniscricket.in या वाहिनीसोबत, त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. स्पर्धा आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2024 पर्व, आणि आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसरी रात्र आपल्याला पाहायला मिळते. डे नाईट या फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि सामना आपण एन्जॉय करतो. एका बाजूला रायगड विभागातील संघ जय माता दी दिघोडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर दूरवरचा प्रवास करून या ठिकाणी बदलापूर नगरीमध्ये पोहोचलाय आणि त्यांना फाईट करतोय डोंबिवली विभागातील अर्थातच आई गावदेवी 12-13 नागाव संघ. प्रथमतः बॅटिंग केली आपण पाहिलं आहे जय माता दी दिघोडे या टीमनं, आणि प्रथम बॅटिंग करत असताना 5 षटकांमध्ये तब्बल एकूण 52 धावा बनल्या गेल्या. 53 धावेचं टार्गेट ठेवलं गेलं आणि तेच टार्गेट घेऊन सलामी जोडी मैदानावरती पोहोचली गेली आहे. आणि गावदेवी 12-13 नागाव या टीमची सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळेल. रोहित पाटील आणि राकेश पाटील अशा अंदाजा होणारा मॅच देखील भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला वडूनगर संघ असेल आणि त्यांना फाईट करेल गावदेवी वसार संघ. म्हणजे आजचा शेड्यूल आजच्या नक्कीच मॅचेस भरपूर चांगला पाहायला मिळतात. मोठमोठे संघ या क्रीडांगणावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. अफाट मेहनत या स्पर्धेसाठी आपण पाहिली. नक्कीच आयोजकांच्या भूमिकेमध्ये सन्माननीय आमचे नक्कीच मयूरदादा पिसेकर, त्याचबरोबर प्रतीकजी पिसेकर असतील आणि त्यांचे तमाम सहकारी, यांचं खरोखरच मी कौतुक करेल. संपूर्ण मयूर ग्रुप या ठिकाणी नक्कीच खरोखरच कौतुक असेल. भरपूर मेहनत त्यांच्या माध्यमातून घेतली गेली आणि ही स्पर्धा या वर्षामध्ये देखील आपल्याला
यशस्वीरित्या नक्कीच पाहायला मिळते. तेवढीच अत्यंत मेहनत या स्पर्धेला कव्हर करण्यासाठी आमचे मित्र ओमकार शेट्टी यांचे देखील राहिले. मोलाचा वाटा या स्पर्धेमध्ये त्यांचा देखील आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. संघांना कॉल करणं, वेळेवरती संघ उपस्थित करणं, त्याचबरोबर कॉमेंटेटर असे सर्व काही गोष्टी त्यांच्या देखील निगराणीमध्ये जरूर केल्या जातात. यांची देखील चोख नजर प्रत्येक गोष्टीवरती देखील असेल. ओमकार शेट्टी यांचं देखील आम्ही करतोय आभार व्यक्त. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 53 धावेचं लक्ष. गेम ऑन. सेकंड इनिंगला सुरुवात. पहिला बॉल, पहिला चेंडू. यावेळेस मात्र शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न केला आणि एकदा काय ग्राउंडवरती बॉल जरूर आपण पाहिला गॅपमध्ये गेला तर त्याला थांबवणं फार कठीण असतं, परंतु क्षेत्ररक्षकानं प्रयत्न जरूर केले. निर्णय आमच्यापर्यंत जरूर पंचांच्या माध्यमातून पोहोचवला जाईल आणि एक्झॅक्ट पंच तिसऱ्या पंचांना रेफर करतात की एक्झॅक्ट बाउंड्री आहे की पाहायचं आहे. टी व्ही स्क्रीनवरती नक्कीच पाहणी केली जाईल. योगेश इंद्रेकर सर आमच्यासोबत जॉईंट असतील जे अंबरनाथचे आहेत. आपण पाहिलं एक चांगले समालोचक देखील आहेत, एक चांगले पंच, एक चांगले खेळाडू देखील आहेत. नेहमीच आपण त्यांना पाहत आलो. JP पॅनल मध्ये ते नक्कीच पंचांची भूमिका त्या पॅनलमध्ये ते नेहमीच घेत असतात आणि अनेक साऱ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जात असतात आणि ही भली मोठी स्पर्धा आपण त्यांच्या पॅनलद्वारे कव्हर करतोय. गोलंदाज थांबायचं आपण. एक्झॅक्ट पंच चेक करतात की किती धावा या बॉलवरती मिळतील. बॅटिंग करत असताना आई गावदेवी 12-13 नागाव या टीमला. गौरव सावंत आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम आमच्यासोबत जॉईंट असेल. tenniscricket.in जी टेनिस क्रिकेटमधली नक्कीच आपण पाहिलं तर पहिली वेबसाईट आपल्याला पाहायला मिळते. संतोषजी नाणेकर ज्यांनी ही वेबसाईट उपलब्ध केली. चला, अंपायर डिसिजन आपण द्यायचे. काही तांत्रिक अडथळा इथे जरूर निर्माण होते, त्यामुळे आपण ऑनफिल्ड अंपायर जरूर निर्णय द्यायचा आहे. 1 धावा सर 2 धावा असतील या बॉलवरती आणि खातं खुले झाले. ते बॅटिंग करत असताना आपण पाहिलं आई गावदेवी 12-13 नागाव टीमचा गोलंदाज तयार. राऊंड द विकेट. शफोडून खेळतात. क्रॉस झाल्यांना मागे खेळण्याचा प्रयत्न केला. फटका फसतो आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला टिपला जाईल जेल आणि संपलाय तो म्हणजे सर रोहित पाटील सकेल. पहिला धक्का बॅटिंग करत असताना आई गावदेवी 12-13 नागाव टीमला. मयूर ग्रुपच्या वतीने गाजतय जोशाने सामना. मयूर ग्रुपच्या वतीने गाजतय जोशाने सामना. स्वर्गीय जगन स्मृती चषक करतय संगाना दिवाना. स्वर्गीय जगन स्मृती चषक करतय संगाना दिवाना. सोमाश मागे खेळण्याचा प्रयत्न केला होता. ऑप्शनच्या थोडेसे बाहेर निघाले. शपळ होऊन खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु कनेक्शन तेवढं प्रॉपर बनत नाहीये. मिस्टामिंग होतं स्ट्रोक आणि खूप चांगला झेल त्या ठिकाणी कॅरी केला गेला. सूरज होते. सूरज मडवी नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. आयुषचं हे नक्कीच पहिलं षटक पॉवर प्लेचं आपल्याला पाहायला मिळतं आणि खूप चांगली सुरुवात आपल्या टीमला करून देत असताना गोलंदाज आयुष. सूरज आलाय मैदानाच्या आतमध्ये. इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती. धावसंख्या थांबली. एकूण स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय फक्त 2 धावा पाहायला मिळतात. टार्गेट एकूण पाहिले गेले तर 53 धावेचा गाठायचं आहे. 5 षटकांची लढत पाहायला मिळते. 10.60 सरासरी मेंटेन ठेवायची प्रति षटकामागे. सामना जिंकण्यासाठी 12-13 नागाव टीमला. गोलंदाज तयार. आयुषचा बॉल ऑन साईडला फेकून देण्याचा प्रयत्न केला. मिड विकेट रिजनला खेळाडू उपस्थित. योगेश कोळी त्या ठिकाणी होते. वेल जज, वेल कॅच. अजून एक धक्का 2 या धावसंख्येवरती लागतो आहे. आई गावदेवी 12-13 नागाव टीमला. तर विनंती असेल जे आपण लेदर लाईट लावले गेले ते आपण मॅच सुरू असताना लावू नका. जेव्हा मात्र संगीत प्ले केले जाते त्यावेळेस आपण लावू शकता. त्याचा थोडासा तांत्रिक अडथळा निर्माण होतो मैदानाच्या आतमध्ये. तर विकेटचं बदल आपण पाहिलं. फलंदाज बाद झालाय. सूरज या ठिकाणी बाद होतोय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. सिद्धू
सिद्धू भोईर येते आणि खूप चांगले षटक प्रशंसा करेल मी पहिल्या षटकामध्ये आयुषची, कारण पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे थोडंसं बॅकवर्डवरती जरूर ढकललं आहे. 12-13 नागाव आहे टीमला, कारण आतापर्यंत चेंडू त्यांना हाताळले 3 आणि विकेट प्राप्त केल्या 2 आणि फक्त 2 धावा करतो. क्या बात आहे. गुडलेन स्पॉटवरती पडल्यानं चेंडू थोडासा आतमध्ये होतोय. फलंदाजाला पूर्णपणे जखडून ठेवले गेले या बॉलवरती आणि अजून एक हा सुरेख डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगल्या नक्कीच पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी पाहायला मिळते आयुषच्या माध्यमामध्ये. इम्प्रेस आणि प्रभावित करणारी ही गोलंदाजी आपल्याला जरूर पाहायला मिळते आयुषच्या माध्यमात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण नेहमीच मोठी फटकेबाजी पाहत आलोय, परंतु ती फटकेबाजी या ओव्हरमध्ये पाहायला मिळत नाही. अजून एक हा चांगला चेंडू बॉल पडल्यानंतर थोडासा ऑप्शन उचली घेऊन जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. अजून एक डॉट बॉल. एकूण चेंडू 5 आपण पाहिले, 5 चेंडू आणि फक्त 2 धावा, त्याच्यामध्ये 2 विकेट्स कॅरी केल्यात. अप्रतिम दर्जाची ही गोलंदाजी पाहायला मिळते आयुषच्या माध्यमातून. ॲडव्हान्टेज जरूर होतं फलंदाजाकडे. सुरुवातीला आपण पाहिलं पॉवर प्ले सुरू होतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच 2च खेळाडू आपण बाउंड्रीला लगेच पाहत आलोय, परंतु त्या ॲडव्हान्टेजचा फायदा इथे उचलता आला नाहीये. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न केला. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. 3 क्षेत्ररक्षक बॉलला अडवण्यासाठी पोहोचत आहेत आणि पुन्हा एकदा बॉलला अडवलं गेलं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. अंतिम बॉलवरती मिळतात. एकूण धावा आपण पाहिल्या तर फक्त 2 आणि षटक क्रमांक पहिलं देखील होतं कंप्लीट. सफल ओव्हरची समाप्ती. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं आयुषनं धावा खर्च केल्या 2 गडी बाद करत फक्त आणि फक्त 4 धावा. तर स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळते श्री समर्थ कृपा फोटो फ्रेम मेकर्स, नक्कीच ज्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या फोटो फ्रेम आपल्याला जरूर बनवून मिळू शकतात. त्यांच्याशी आपण कॉन्टॅक्ट करू शकता. स्वामी ढाबा देखील असेल. त्याचबरोबर आपण पाहिलं रिव्हर साईड ॲग्रो फार्म आपण पाहतोय. रुही नारायण ढाबा नंबर 1 आपण पाहतोय. या सर्वच ॲड आपल्याला पाहायला मिळतात. तर सिद्धू आणि राकेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्यात. आपण पाहिले गेलं तर आता मॅचचं इक्वेशन 24 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 49 धावेची गरज आहे. या मॅचमध्ये नक्कीच थोडासा संघर्ष जरूर करावा लागेल. तो बॅटिंग करत असताना आई गावदेवी 12-13 या नागाव टीमला, कारण की सुरुवातीचे ते 2 प्रमुख फलंदाज त्यांनी लवकर गमावलेत. बाद होणारे फलंदाज आपण पाहिले नक्कीच. रोहित बाद झाले लवकर पहिल्या बॉलवरती. त्यानंतर सूरज देखील बाद झाला आणि आता जिम्मेदारी या सामन्याची सिद्धू आणि राकेशवरती असेल. गोलंदाज झालाय क्रिश. दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 खेळाडू आपल्याला तिसऱ्या घेऱ्याच्या बाहेर पाहायला मिळतात. वाईडिश लॉंग ऑफ, त्याचबरोबर लॉंग ऑन आणि मिड विकेटला एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तयार गोलंदाज. पहिला चेंडू क्या बात आहे. टप्पा पडल्यानंतर किती आतमध्ये आला चेंडू. फलंदाजाला पूर्णपणे बीट केला. एक्झॅक्ट पाहत राहिला बॉलकडे लक्ष देत राहिला राकेश देखील, कारण की बॉल पडल्यानंतर किती आतमध्ये आला आपण पाहू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. बॅट अँड पॅटच्या मधून निघून जातो. यस, बीट करून फलंदाजाला डॉट बॉलची समाप्ती. व्हेरिएशन जरूर पाहायला मिळते सर्वच गोलंदाजामध्ये. जय माता दी दिघोडे या टीमकडे. यस, अगोदरचा चेंडू आपण पाहिला नक्कीच थोडासा आतमध्ये आला आणि आत्ताचा बॉल आपण पाहिलं तर अतिरिक्त थोडासा बाउन्स होतोय. त्यामुळे हाईट फॅक्टरचा पंचांनी जरूर विचार केला आणि वाईट बॉल घोषित केला गेला. धावसंख्या पोहोचली आहे 5 या आकड्यावरती. संघर्ष तुम्हाला करायचा. मॅच अद्याप बॅलन्स आहे. 23 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 48 धावेची अद्याप गरज आहे मॅचमध्ये. समोर खेळता फटका चांगला, परंतु खेळाडू उपस्थित आणि एका हातामध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न जरूर केले. बॉलला अडवण्याचा एक्झॅक्ट प्रयत्न होता. झेलचा तर नव्हताच, परंतु बॉलला अडवला गेला. आपल्या टीमसाठी धावा जरूर वाचवल्यात. संध्याकाळचं सत्र आपण पाहिलं आणि आता आपण बाउंड्री लाईन लगत तर चेंडू जरूर थांबतायत. एक्झॅक्ट बॉल जसं बाउंड्रीच्या बाहेर जाण्यासाठी थोडासा अडथळा जरूर निर्माण होतोय. आणि एका हातामध्ये हा झेल पकडण्याचा प्रयत्न, परंतु सेकंड अटेम्प्टमध्ये देखील झेल ड्रॉप होतोय. धाव मिळते. 1 धावसंख्या 6 या आकड्यावरती पोहोचते. स्ट्राईक येते ती सिद्धूकडे. या षटकामध्ये क्रिसची देखील सुरुवात चांगली झाली आहे. 2 चेंडू हाताळतोय आतापर्यंत आणि 2 धावा खर्च केल्यात. ज्या प्रकारे सुरुवात केली पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं गोलंदाज आयुषने देखील त्याच प्रकारची सुरुवात करत असताना या दुसऱ्या षटकामध्ये देखील
पॉवर प्लेमध्ये धावा नाही आहेत 12-13 नागाव टीमसाठी. टॉप गिअरमध्ये येऊन बॅटिंग करावी लागेल, उंची जास्त लांबी पाहावी लागेल, खेळाडू उपस्थित आणि टिपलाय झेल. फलंदाज होतोय बाद. प्रितेश साडेकने होते अजून एक चांगला झेल या ठिकाणी कॅरी केला गेला आणि अजून एक धक्का लागतोय आई गावदेवी 12-13 नागाव टीमला. टीम जाते थोडीशी बॅकफुट वरती. प्रेक्षकाकडे प्रितेश साडेकन होते. एकच लक्ष त्यानं केंद्रित ठेवलं बॉलवरती आणि एक्झॅक्ट झेल कशा प्रकारे आणि कधी कुठे पकडायचा, खाली पकडायचा की वर पकडायचा हे देखील त्यानं डिसाईड केलं. त्वरित निर्णय घेतले गेले आणि त्याच्या माध्यमातून हा सुरेख झेल टिपला जातोय. फलंदाज होतोय बाद. सिद्धू देखील बाद होतोय. रुद्र आहे तो नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. धावांसाठी संघर्ष पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. धावा येत नाही आहेत. ती दुसरं षटक मार्गच असताना फक्त स्कोर थांबलाय 6 या आकड्यावरती. ना भागीदारीची गरज देखील इथं असणारे 12-13 नागावला सध्या तरी रोहित, सूरज हे बाद झालेले आहेत. नुकता सुद्धा सिद्धू देखील बाद झालाय. पार्टनरशिप म्हणून नक्कीच राहुल एक्झॅक्ट फार महत्वाचा असेल. विकेटवरती टिकणं देखील तितकंच महत्वाचं आहे. परंतु गोलंदाजाची मी कौतुक करेल, कारण ज्या प्रकारे आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये इम्प्रेस केलं गेलं गोलंदाज आयुषच्या माध्यमातून त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून ही गोलंदाजीची सुरुवात केली आहे. कृष्णा 4 चेंडू त्यानं हाताळलेत. 1 धावा त्यानं खर्च केल्यात. या षटकामध्ये आपण पाहिलं फक्त आणि फक्त 2 धावा तो खर्च करतोय. अराउंड द विकेट. आडव्या बॅटनं नक्कीच खेळण्याचा प्रयत्न करतोय. अजून एक हा चांगला चेंडू गुडलिन स्पॉटवरती पडल्यानंतर फलंदाजाला बीट करून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. जसं चेंडू डॉट येत जातील ना तसा दबाव आणि प्रेशर या मॅचमध्ये आई गावदेवी 12-13 नागाव टीमच्या खेळाडूवरती निर्माण होईल. कारण की आता 19 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 47 धावेची गरज असेल या मॅचमध्ये. चांगला चेंडू यॉर्करचा प्रयास सफल ठरतोय. सफल ओव्हरची समाप्ती. इम्प्रेस केले या षटकामध्ये कृष्ण देखील, कारण की या षटकामध्ये त्यानं 1 गडी बाद केला आणि अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. व्हेरी गुड बॉलिंग. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या रफलकावरती आई गावदेवी 12-13 नागाव टीम पोहोचली आहे. 3 गडी बाद, फक्त 6 धावा. लावताना आपण हे क्षणचित्र नक्कीच जरूर टिपले गेलेत आणि ते स्क्रीनवरती दाखवले जात आहेत tenniscricket.in या वाहिनीच्या द्वारे की कशा प्रकारे नक्कीच ते लावले गेले या ग्राउंडवरती. आणि या स्पर्धेचा नक्कीच आपण पाहिले गेले ते या ग्राउंडचा उद्घाटन देखील आपण पाहिलं मयूरदादांच्या शुभ हस्ते. खूप चांगले मैदान आपण पाहतोय. समोर खेळता फटका चांगला. यावेळेस प्रॉपर कनेक्शन आणि बऱ्याच कालावधीनंतर येणारा हा मोठा फटका आई गावदेवी 12-13 नागाव टीमसाठी. षटकार. षटकाच्या आयुष्याला सेकंड स्पेलमध्ये आणि त्याचं स्वागत केले राकेशनं. षटकारांना आपण पाहिले गेले तर याच फटक्यांची गरज आहे. नितांत आपण पाहिले गेले तर आई गावदेवी 12-13 नागाव टीमला मॅचमध्ये आपण उरल्या गेल्यात. 17 चेंडूचा खेळ बाकी आहे. 41 धावेची गरज आहे आणि आता मात्र आपण पाहिले संघाची धावसंख्या पोहोचली 12 या आकड्यावरती. गिअर चेंज करणं फार महत्त्वाचं आहे. टॉप गिअरमध्ये येऊन बॅटिंग करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, हुक करण्याचा प्रयत्न होता. दुसरा ॲक्शननं दाखवून देत असताना राकेश, परंतु वेग किती होता या बॉलवरती तुम्ही पाहू शकता. वेगानं इम्प्रेस केला, वेगानं बीट केलं फलंदाज राकेशला. आयुषना अजून एक हा डॉट बॉल.
तर एक्झॅक्ट आपण पाहिले की 2 चेंडूची पॅनल्टी लागली गेली होती ती आई गावदेवी 12-13 नागावटीला, म्हणजे 14 चेंडूचा खेळ आता शिल्लक असेल आणि 41 धावेची गरज आहे. मिस टायमिंग होतोय यावेळेस खेळाडू उपस्थित मिड विकेट रिझनला, आणि यस आज झेल जवळ टिपला गेला होता परंतु अंतिम मोमेंटला ड्रॉप होतोय, केवळ त्या ठिकाणी होते. आणि हे हॅरी तुम्ही पाहू शकता एक्झॅक्ट कशा प्रकारे क्षेत्ररक्षकानं झेल टिपण्याचा प्रयत्न केला आणि झेल सुटला कसा. थोडंसं त्याला चिडवत असताना आपण पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये त्याची ॲक्शन करत असताना हॅरी सर आपल्याला पाहायला मिळतात आणि धावा मिळतात या बॉलवरती 2. विजयासाठी अजूनही 39 धावेची गरज आहे. चेंडूची संख्या 13 शिल्लक आहे. चांगला चेंडू यावेळेस मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा फलंदाजाला बीट करून जातोय. डॉट बॉलची समाप्ती. येस वाईट बॉल असेल, ॲक्शन नंतर आली आहे, हरकत नाही आहे. आम्ही ॲक्शन रिप्ले टी व्ही स्क्रीनवरती पाहतो की एक्झॅक्ट कशा प्रकारे झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता आणि तो झेल मात्र या ठिकाणी आपण पाहिला की ड्रॉप झाला. अतिरिक्त धाव मिळते, धावसंख्या पोहोचली स्कोरबोर्डवरती 15 धावा. ओव्हर द विकेट. समोर खेळतायत लॉंगॉनचा खेळाडू, वेगाने आहे तो बॉलपर्यंत एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. धावसंख्या 2ने पुढे सरकते. एकूण 17 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतील. 53 धावेचं लक्ष होतं. सुरुवात थोडीशी खराब झाली. सुरुवातीलाच आपण पाहिलं विकेट्स पडले गेले. सलामीवीर रोहित लवकर बाद झाला, त्यानंतर सूरज देखील बाद झाले, सिद्धू देखील बाद झाले. थोडीशी निराशजनक कामगिरी सुरुवातीच्या फलंदाजांच्या माध्यमातून जरूर झाली, परंतु आता एक पात्री अभिनय दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये राकेश याच्याकडनं अपेक्षा भरपूर आहेत, परंतु वेग तुम्ही पाहू शकता. अजून एक हा वेगवान चेंडू वेगावरती स्वार होऊन हाताळलेला चेंडू पाहायला मिळतो गोलंदाज आयुषच्या माध्यमातून. अजून एक हा सुरेख डॉट बॉल. 36 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. एकमेव षटकार आपण पाहिलाय या आतापर्यंत सेकंड इनिंग मध्ये. धावा येत नाहीये. 17 वरती थांबलाय स्कोर. ओव्हर द विकेट. अजून एक चांगला चेंडू, परंतु यावेळेस पंचांकडे पाहावा गेली आहे. व्हाईट बॉल. पंच सांगत असताना अतिरिक्त धावे ती मिळते. धावसंख्या 18 वरती पोहोचली आहे. विजयासाठी अजूनही 35 धावेची गरज आहे. संघर्ष करत असताना मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी राकेश हा फलंदाज आपण पाहतो. 7 चेंडूचा सामना त्याने केला आहे आणि वैयक्तिक 11 या धावसंख्येवरती आतापर्यंत बॅटिंग करत असताना राकेश. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अंतिम बॉल या षटकातील. आयुष तयार. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. अजून एक चांगला चेंडू डॉट बॉल आणि ओव्हर समाप्त होते. तिसरं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आई गावदेवी 12-13 नागाव टीम 18 या धावसंख्येवरती 3 गडी बाद. पॅनल्टी लागल्या कारणे असताना आता चेंडू एकूण शिल्लक असेल 10 आणि विजयासाठी 35 धावेची गरज. राकेश मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत विजयाच्या आशा जरूर पल्लवीत असतील आई गावदेवी 12-13 नागाव टीमच्या. आणि एका बाजूला आपण पाहिले गेले तर गोलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळाली. खास करून आयुषच्या माध्यमातून 2 स्पेल हाताळले गेले. पहिल्या षटकामध्ये त्याने इम्प्रेस केलं. धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये फक्त 4, 2 विकेट प्राप्त केले. दुसऱ्या षटकामध्ये त्याच्यात पाऊलावर पाऊल ठेवून गोलंदाजी केली गेली ती क्रीजच्या माध्यमातून आणि त्यानं देखील आपल्या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला. आणि पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये असताना आयुष थोडासा जरूर मागला ठरला, परंतु कमबॅक अंतिम मोमेंटला खूप चांगलं केलं. त्यांना 12 धावा खर्च केल्या. टोटल स्कोर आपण पाहतोय फलकावरती एकूण 18 धावा. विजयाचं समीकरण 10 चेंडू आणि गरज असेल ती 35 धावेची. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये डीज आहे. असा डॅशिंग बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय रे. असा डॅशिंग बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय रे. सोमा स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे सर्वा मयूरदादा पिसेकर आपण यांना या ठिकाणी पाहतो आणि त्यांचे तमाम सहकारी मित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण मयूर ग्रुप या ठिकाणी उपस्थित आहे आणि या स्पर्धेचा अजूनही आनंद घेत आहेत. त्यांचं करूया आपण कौतुक पुन्हा एकदा आणि मनपूर्वक स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे गरज आहे विजयासाठी 35 धावेची. 2 मिनिटांमध्ये हा षटक तुम्हाला कंप्लीट करावा लागेल. या देखील सूचना असतील टीम जय माता दी दिगोडे.
रुद्रासाठी हा चेंडू होता नक्कीच ऑप्शनच्या थोडासा उचली घेत बाहेर जात असताना अतिरिक्त धावी ते मिळते. धावसंख्या पोहोचली आहे 19 या आकड्यावरती. धावा कशा का नाही होत परंतु धावा येणं या क्षणाला या षटकामध्ये फार महत्त्वाचं असेल. ऐक अवधी 12-13 नागाव टीमसाठी खास करून मोठ्या फटक्यांची गरज आहे. आडव्या बाटनं खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू वुडलँड स्पॉटवरती पडल्यानंतर बॉडीवरती जरूर ब्रश झाला. पण जर सांगत असताना लेग बायचा इशारा. धाव मिळाली 1. धावसंख्या 20 या आकड्यावरती पोहोचते. सिंगल डबलनं काम चालणार नाहीये. तुम्हाला मॅचमध्ये नक्की शिरकाव करायचा असेल तर या आत्ताच्या षटकामध्ये आपण पाहिले तर मोठे फटके येणं तितकंच महत्त्वाचं असेल. चेंडूची संख्या शिल्लक आहे आता 9. विजयासाठी एकूण 33 धावेची गरज. बघा आता जर आपण पाहिले गेले तर 12-13 नागाव संघ वेळेवरती उपस्थित राहिला असा तर काहीसे चेंडू त्यांना वाढीव मिळाले असते. अर्थात 11 चेंडू शिल्लक असते परंतु वेळेला किती महत्त्व असतं मित्र. आणि वेळेला नेहमीच महत्त्व द्या. वेळेवरती येणं फार महत्त्वाचं होतं, बंधनकारक होतं परंतु थोडासा उशीर आला संघ आणि ती पॅनल्टी लागली गेली. फटका चांगला. मिनी हेलिकॉप्टर उडवला गेलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं पाठवलाय बॉलला. सीमारेखा पार. षटकार. त्या फटक्याची गरज देखील आता सध्या तरी आहे आणि असे काय फटके खेळले तर मॅचमध्ये कमबॅक जरूर होईल. आपल्याला हेलिकॉप्टर शॉट टेलिव्हिजन सेटवरती पाहिल्यामध्ये सुंदर फटका होता. अक्षरशः खोदून काढला हा शॉट राकेशना. आणि ताकद देखील भरपूर पाहायला मिळते. राहुल राकेशकडे नेहमी ताकदवर स्ट्रोक त्याच्या बॅटमध्ये येत असतात. आणि एकपात्री फलंदाज जो आपण पाहिले एकपात्री अभिनय ज्याला म्हटलं जातं तेच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जो राकेश एकमेव फलंदाज आहे ज्यानं 9 चेंडू आणि 17 धावा आपल्या टीमसाठी आतापर्यंत बनवल्यात. अजूनही संघर्ष करतोय. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 27 धावेची गरज आहे. येणाऱ्या चेंडूवरती देखील मोठा फटका येईल का? डॉट बॉल पाहायला मिळेल. सिंगल डबल काय घडेल? प्रत्येकी बॉलवरती लक्ष केंद्रित आहे सर्वांचाच आणि यावेळेस वेगवान चेंडू पाहायला मिळतो. बॉडीवरती प्रेस झाला. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न राकेशने केला परंतु वेगाचा सामना तो करू शकला नाहीये. बीट होतोय पूर्णपणे. डॉट बॉलची समाप्ती. 7 चेंडू आणि 27ची गरज. 7 चेंडू 27ची गरज आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 26 आकड्यावरती. ओव्हर द विकेट. निवृत्ती. शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न, ऑप्शनची लाईन ठेवण्याचा प्रयत्न केला. वाईड वर्करचा प्रयास करायचा होता परंतु ऑप्शनच्या अतिरिक्त बाहेर निघत होता हा चेंडू. हे सांगत असताना पंच. वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकेल. फलकावरती एकूण स्कोर आपण पाहतोय 27-27 धावा. विजयासाठी 7 चेंडू आणि 26 धावेची गरज आहे. अजूनही वेळ गेली नाही आहे. इथून येणाऱ्या चेंडूवरती जरी मोठा फटका आला तरी देखील अंतिम षटकामध्ये जरूर या दोघांमध्ये संघर्ष पाहायला मिळेल. दिघोडे आणि त्याचबरोबर नागाव या टीममध्ये देखील. चांगला चेंडू यावेळेस पुन्हा एकदा गतीमध्ये बीट केलं फलंदाज राकेशला आणि अजून एक हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट. चांगला फटका यावेळेस. प्रॉपर कनेक्शन. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. मिडल होतोय बॉल आणि पाठवलाय बॉलला. रोहित शर्मा स्टँडच्या बाहेर. सीमारेखा बाहेर. 6 धावेसाठी षटकार. आणि या सिक्सरनं पुन्हा मॅचमध्ये कमबॅक झाला. आता इक्वेशन जर आपण बघितलं मॅचमध्ये 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि विजयासाठी या मॅचमध्ये बघतो आपण 20 धावेची गरज असणार आहे. जबरदस्त आपल्याला ही मॅच पाहायला मिळते. लास्ट ओव्हरमध्ये ज्या आहेत ती 4 चेंडू टाकले जातील कारण का 2 चेंडूंची पेनल्टी आहे. प्रयत्न अजूनही सुरू आहे त्या मॅचमध्ये राकेश पाटीलकडनं. तयार गोलंदाज पुन्हा एकदा निवृत्ती. ओव्हर द विकेट. यावेळेचा चेंडू लाईन पाहावी लागेल. धाव घ्यायचा प्रयत्न करतात. डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील केला जातोय आणि आता मॅच मध्ये मजा निर्माण होते. वाईट+1 एकूण मिळत आहेत 2 धावा या बॉलवरती. जय माता दी दिघोडे टीमचे सर्व खेळाडू एकामेकाकडे पाहत राहिलेत कारण की या क्षणाला एक धाव त्यांच्यासाठी फार महत्वाची आहे आणि त्या धावा या ठिकाणी एक्स्ट्रा स्वरूपानं मिळत आहेत. आणि गावदेवी 12-13 नागाव टीमला
5 चेंडू विजयासाठी गरज आहे 18 या धावसंख्येची. तू रख हौसला, वो मंजर भी आएगा, पैसे के 5 चलकर समंदर भी आएगा, ठटकर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और ये मुकाबला जीतने का मजा भी आएगा. प्रयत्न सुरू आहेत राकेशच्या माध्यमातून, त्याला साथ देखील देणं तितकंच इम्पॉर्टंट असेल रुद्राच्या माध्यमातून देखील. मोठ्या फटक्याची गरज, प्रॉपर कनेक्शन, पाठवलाय बॉलला लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकाराने सामना आता बॅलन्स होतोय, सामन्यामध्ये रंगत. षटकार ठोकला. मी म्हटलं होतं साथ तितकंच मिळणं इम्पॉर्टंट आहे. ते राकेशला आणि रुद्रानं ती साथ दिली आहे आणि षटकाराने सामना आता वळवलाय. आता चेंडू राहुल एकूण शिल्लक असेल आपण पाहिले गेले तर 4 आणि विजयासाठी 12 धावेची गरज. यस राहुल, तुम्हाला स्कोअरमध्ये 6ला 12 तिथे पाहायला मिळतील. मात्र 2 धावेची जी रनांची निमित्त तर चेंडूंची पेनल्टी उशीर आला होता म्हणून 4च चेंडू रिलीज होतील. 4 चेंडू शिल्लक आहेत. 12ची गरज हा मॅचमध्ये जबरदस्त मॅच पाहायला मिळते. शेवटपर्यंत संघर्ष केलेला आहे. जो व्हाईट बॉल टाकला पुन्हा सॅक रोटेट झालेली आहे, तिथनं मॅच करायची टर्न होऊ शकेल. राकेशचा जो झेल सोडला होता तो आता कदाचित तिथे महागात पडेल. बऱ्याचशा गोष्टी आहेत या सगळ्यांची प्रश्नांची उत्तरात मात्र येणार आहे. 4 चेंडू देतील. जी चूक झालेली आहे ती झेल सोडलेली आहे, तो झेल महागात पडला की काय, आणि टाइम देखील जास्त खर्चित केलेला आहे. आमचे स्कोर आम्हाला सांगतील की एक्झॅक्ट टाइम किती गेलेला आहे. तर 23 मिनिटं ऑलरेडी खर्चित झालेली आहेत. तयारी 4 ओव्हरसाठी 23 मिनिटं खर्चित झालेली आहेत. 20 मिनिटाचा जो वेळ आहे आता निर्णय तुम्ही घ्या मैदानाशात मध्ये. या गोष्टीची नोंद घ्यायची. डिसिप्लिन या स्पर्धेमध्ये. ही स्पर्धा जी मी पहिल्या रात्रीपासून सांगतोय की तुम्हाला वेळेवरती येणं गरजेचं आहे, वेळेवरती तुम्हाला षटकं टाकून घेणं गरजेचं आहे. एक फील्ड राहता तुम्हाला अतिरिक्त आतमध्ये घ्यावं लागेल आणि हरीने आम्हाला कॉल केलेला आहे. या ठिकाणी पाहतोय की आता 4 चेंडू विजयासाठी 12 धावेची गरज आहे आणि सामना भरपूर चांगला रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. निरंजन शेठ यांना देखील आपण पाहतोय स्क्रीनवरती. आमचे तमाम मान्यवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात स्क्रीनवरती आणि सामना एन्जॉय करताय मजेदार सण. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले गेले तर पूर्णपणे हा सामना गरम झालाय. 4 चेंडू विजयासाठी 12 धावेची गरज. गोलंदाज केवल आला ज्याच्यावरती कॅप्टननं भरोसा नोंदवलाय दिगोडे टीमच्या. तो भरोसा कायम ठेवेल का आणि ज्यांना अशा पल्लवित केलाय विजयाच्या तो राकेश सामना जिंकून देईल का. 12-13 नागाव टीमला हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड होतोय वाईड इस्ट लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 12-13 नागाव गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड फटका. षटकार ते सामना पूर्णपणे तो जय माता दी दिगोडे टीमच्या बाजूने मजबूत होता, परंतु एक पात्री अभिनय आपल्या टीमसाठी राकेशने दाखवला आणि सामना वळवलाय. आता 3 चेंडू 6 धावेची गरज. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. मगाचा जो शॉट होता व्हाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, तिकडनं हेलिकॉप्टर शॉट एवढं सोपं नाही. काय फटका, काय जबरदस्त टायमिंग आहे. मैदानाशात मध्ये राकेश पाटील सध्या तरी जिम्मेदारी जबाबदारी घेतलेली आहे आणि या मॅच मध्ये 3 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 6ची गरज आहे. 5 बनवल्या तर सुपर ओव्हर आणि 6 बनवल्या तर सुपर से भी ऊपर. हा सामना जिंकू शकेल मैदानाशात मध्ये. 12-13 नागाव. सर्वांचं लक्ष घेऊन घेणारी मॅच आपण एन्जॉय करतोय. पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय नागाव बनाम दिगोडे या 2 टीम मध्ये. 6 धावेची गरज. ओव्हर द विकेट. उलटो चेंडू, पॅरलर स्ट्रोक आणि षटकार. 1 चेंडू लागून सामना फिनिश केलाय. आई गावदेवी 12-13 नागाव टीमने हा सामना जिंकलाय. वेल प्लेड बॉयज. आपण पाहतो ऑन फायर आणि शेवटच्या 3 बॉलवरती 3 षटकार त्यांना ठोकलेत आणि 2 चेंडू लागून विजय संपादित केला या सामन्यावरती. आई गावदेवी 12-13 नागाव टीमने
एकेकाली आपण पाहिलं की सामना पूर्णपणे मजबूत होता आई जय माता दी दिघोडे टीमच्या बाजूला, परंतु काय सामना वळवला, काय सामना खेचला आपल्या बाजूला. राकेशनं व्हेरी गुड बॅटिंग, 16 चेंडू त्याने खेळले, 35 धावा.